यशस्वी वार्षिक क्रीडा स्पर्धा इथे समापन होत आहे। त्यासाठी आपल्याकडे आज उपस्थित विशेष अतिथी चीफ गेस्ट श्री अथर्व तायडे जे क्रिकेटपटू है और काफ़ी अच्छा उनका प्रोग्रेस रहा है। उनका मैं बहुत बहुत स्वागत करता हूं। आप सभी की तरफ से उनको शुभेच्छा भी देता हूं। उपस्थित माझे सर्व सहकारी अधिकारी तसे अंमलदार तसेच आमचे सर्व पत्रकार बंधू, आपण पाहताय की जवळपास 3-4 दिवसामध्ये आपले सर्व खेळाडूंनी भरपूर मेहनत घेऊन या क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेतला आणि खूप छान एक वेगवेगळी स्पर्धामध्ये भाग घेतला आणि परफॉर्मन्स दिला। आणि आज मला वाटतंय की जे 191 खेळाडू जे याच्या सहभागी झाले होते ते सगळे आता पुढची जे महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्स आहे त्यामध्ये चांगला एक नवीन फोर्सनी नवीन जोशनी पार्टिसिपेट करतील आणि आपले कमिशनरेटच्या नाव अजून लौकिक करतील। आज या स्पर्धामध्ये बेस्ट एथलीट आपल्याला मिळालेला आहे तो आहे समीर बोरकर। पुरुषांमध्ये त्याचा मी खूप खूप अभिनंदन करतो। तसेच बेस्ट एथलीट इन विमेन इज नीता शेंडे। खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। आणि आम्हाला अजून आनंद झाला ज्यावेळेस ते दोन्ही मुंबईवरून आले सहभागी होण्यासाठी, कारण त्यांची ट्रेनिंग चालू आहे मुंबईला आणि याच्यात हे आले आणि आपले जे इतर खेळाडू आहेत त्यांच्यासोबत खेळले आणि इतरांचं पण मनोबल वाढवलं। आणि हे सगळं करीत असताना आपण पाहिलं की आम्ही जे सगळे ऑफिसर्स आहे आम्हाला पण वाटलं की वी शुड ऑल्सो बी पार्ट ऑफ गेम। आणि त्याच्यात आपण व्हॉलीबॉल खेळलो, त्याच्यानंतर कालही आपण क्रिकेटमध्ये भाग घेतला आणि हे दर्शवत आहे की आपली जे पूर्ण कमिशनरेटची टीम आहे ते एक टीम आहे। आज जरी इथे आपली 4 टीम दिसत आहे परंतु ज्यावेळेस आपण खेळतो एक टीम म्हणून खेळतो आणि ते नागपूर शहरची टीम आहे आणि ह्या टीमवर मला खूप अभिमान आहे आणि आपण असेच खेळत राहा। बाकी जे आपले इतर जे ड्युटीज आपली तेही मला पर्सनली असं वाटतंय की जो खेळामध्ये चांगला असतो त्याचा परफॉर्मन्स फील्डमध्ये पण चांगला राहतो। हे आपल्याला आपण दाखवलेलं आहे। आम्ही स्वतः मागील 2 वर्षामध्ये पाहतो आहे, याच्या अगोदरही 5 वर्ष मी ज्यावेळेस इथे होतो आम्ही पाहिलेलं आहे। आणि हे सगळं खेळत असताना आपली जे बेस्ट टीम आहे हे चारही टीमपैकी ती आहे आपली पोलीस मुख्यालयाची। त्यांनी सर्वांपेक्षा जास्त मेडल जिंकलेले आहे, शील्ड जिंकलेली आहे, त्यासाठी तुमचा खूप खूप अभिनंदन। याशिवाय आपले जे परफॉर्मन्स आपल्या मुलांनी दिली आणि ओपनिंगच्या वेळेस आपली जे नंदनवन पोलीस स्टेशनची महिला अधिकारी होते, अंमलदार होते, त्यांनी पार्टिसिपेट केला आणि वेळ देऊन प्रॅक्टिस करून इथे सर्वांच्या समोर बेस्ट परफॉर्मन्स त्यांनी दिली। त्यांचेही मी परत आज त्यांचे अभिनंदन करतो। तसेच आपण यावेळेस बाहेरची जे आपण ग्रुप बोलवत होतो तो न करता यावेळेस आपण आपले पोलिसांचे मुली राहिले पाहिजे तसेच महिला अंमलदार किंवा पुरुष अंमलदार त्यांनी, कारण ही गेम जे आहे ते त्यांची आहे, मग त्यांना आपण जास्त त्याच्यात सहभाग होण्याच्या एक संधी दिली आणि ते सगळे आले। आज आपले लहान पोरांनी जे परफॉर्मन्स दिली क्लोजिंगच्या वेळेस त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आपले जे त्यांचे आई वडील आहेत त्यांच्याही खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आमच्या मुलांना इथे आणला आणि त्यांना इथे परफॉर्मन्स करण्याची संधी दिली, त्यासाठी तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन। ते आपण जे सांघिक आपले खेळ होते त्याच्यात 4 गोल्ड मेडल तसेच 6 सिल्वर जे आहे पोलीस मुख्यालयाने जिंकलेले आहे आणि इंडिव्हिज्युअल जे 15 गोल्ड होते ते इंडिव्हिज्युअली मिळाले सगळ्यांना। आणि आज एक आपली जे मोटरसायकल आहे तसेच स्कूटी आहे त्याच्याही आता त्यांचे नाव
घेण्यात येईल की कोण इथे जिंकलेलं आहे आणि बाकी सगळ्यांनी जे जो स्पिरिट रहता है, स्पोर्ट्समैन स्पिरिट, वो बहुत अच्छा सबने दिखाया। इसको ऑर्गनाइज करने में आमचे जे सगळे पोलीस अधिकारी, स्पेशली त्या दिवशी मी बोललो होतो, आपले सगळे वरिष्ठ अधिकारी तो आहेतच, परंतु आपले रोहित मतानी ते ट्रॅफिक डीसीपी त्यांनी मोलाचं योगदान त्याच्यात दिलेलं आहे, त्यांच्या परत मी धन्यवाद करतो। तसेच आपले डीसीपी हेडक्वार्टर श्री दीपक अग्रवाल त्यांनी त्यांच्याकडे त्यांना 2-3 दिवसच मिळाले होते, परंतु त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन हे सगळं आपली टीम सोबत म्हणजे आरपीआय असो, RSI असो किंवा इतर सगळे जे आपले स्पोर्ट्समॅन आहे त्यांची सगळ्यांची मदत घेऊन चांगलं इथे ग्राउंड तयार करून दिला आणि आज आपण एक सुंदर मैदानमध्ये उभा आहोत। ते आपण पाहताय किती सुंदर रोषणाई वगैरे आहे। अजून आपल्याला वेळ मिळाली असती तर अजून चांगला हे झाला असता, परंतु व्हॉट एव्हर वी हॅव गॉट दिस इज बेस्ट आणि सुंदर परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी दिलेले। आपले ACP ॲडमिन असो किंवा इतर जे आपले सर्व DCPs आहे, सर्व ACPs आहे, PIs आहे आणि सगळे अंमलदार, आपण सगळ्यांना मी सगळ्यांच्या खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो। बेस्ट विशेस, ऑल दी बेस्ट।